चालरीत बिघडली. सख्या बहिणीला बोलायचं नाही, सख्या भावाला बोलायचं नाही, आणि गुरु बहीण आणि गुरु भाऊ खायला लागते कोण खांद्यावर घ्यायला. ही पर्यायी अवस्था आहे महाराज. हे गुरु बहीण गुरु भाऊ ही पर्यायी मूळ नाही आहे. हे तुम्ही आम्ही कुठंतरी बुवा आपुलकी असावी, राखी पौर्णिमाला याला त्याला असावं म्हणून, पण सक्क सोडून द्यायचं आणि दुसरं धरायचं. कळलं पाहिजे की नाही. एक म्हातारी माझ्याकडे आली, त्याने रथ बाबा तुमची शिकान म्हणलं. माझ्याशी काय काम नाही म्हणजे शिकान म्हणलं. जर पण सांग ना पटकन, इथं टाईम पुरत नाही मला. त्याने काही नाही, आपलं ते मोठ्याच पोरग आहे ना असं अंगठात चोखीत. म्हणलं मग मी काय करू. इमल म्हणत होती बाय तुम्हाला औषध येतं. मग आता इमल ना म्हणलं मग आता मला तरी काम आहे देऊ. ते नाही येतं म्हणलं, काहीतरी येतच असं ना म्हणलं. तुम्ही काय काय औषध केलं. ते मी अशा चिरगुड बांधून पाहिलं, अगरबत्ती चटके दिले, हात बांधला तरी पोरग. म्हणलं औषध आहे भाऊ पण लई कडू आहे. त्याने किती का कडू असं ना आपण पोराला शोभतक महाराज उद्या लेकरू मोठं होणार आहे असं बोट चोखं पोरगा काय गोड दिसतं का. म्हणलं मग तुम्ही 1.5 मीटर कापड आणून द्या. तिनं असं 1.5 मीटर कापड आणून दिलं. मला म्हणे औषध द्या. म्हणलं सकाळी या. मग तरी सकाळी आली त्या पोराला घेऊन. मी रात्री टेलर कोण बिगर नाडीच्या 2 चड्ड्या शिवून घातल्या. त्याला नाडीच नाही, बांधायला काहीच नाही. पोरग पुढं म्हातारी म्हणलं हे पोरग आहे का. मी बी पाहिलं होतं. म्हणलं बरं बरं आजी याला मी औषध देतो पण तुमच्या देखत औषध देता येणार नाही कारण थोडं कडू औषध आहे, पोरग घेणार नाही. मग मी काय करू म्हणलं तुम्ही आमच्या मागच्या घरात जा. ती मागं वाड्यात गेली. तिला म्हणलं म्हातारीला चहा कर चांगली. ती म्हातारीला चहा कर बसली आणि गप्पा मारीत बसली. मी पोराला पुढं, लहान पोराला गोड बोललं ना पोरं खरं बोलतात हे कधी बी लक्षात ठेव. लहान पोरं एका पुरीला असंच मी गाणं म्हणायला लावलं. म्हण ग गाणं. अशी गाणं म्हणली ते गेले बाई उसाच्या बांधाला बांधाला आणल्या बाई पाकुळ्या धरून धरून गेल्या बाई नवऱ्याला करून करून गेला बाई नवरा मरून मरून आता काय उपयोग रडून रडून घेते बाई मला तसं नाही म्हणायचं. त्यांना कळत नाही लहान लेकरं बडबड गीत जसं शिकलं तशी या पोराला इतकं गोड बोललं जेवण बाबा मी खरंच आता बोटं चोकणार नाही पण तुम्ही मला काय देणार. म्हणलं 2 चड्ड्या. त्यानं त्या 2 चड्ड्या पाहिलं इतकं खुश झालं. मी घालून पाहू का. म्हणलं पहिली काढतोय. त्यानं त्याची पहिली काढीन तेवढ्या गडबडीत मी करदुरा टाकला तोडून. त्यानं घातली ती बाबा याला बांधायला काहीच नाही. म्हणले बांधायचं कामच नाही धरायचं काम आहे. त्यानं असं धरलं गोड बोललं. म्हणलं बाळा तिकडं तोंड कर रे. मला पौदीवर मागून चांगली शिवली का नाही आपरी बिफरी. त्यानं तिकडं तोंड का मारला टोला ठेवून पाठीमागं असं वरड आयो. मग तरी पळत आली. मग त्याला तर लयच असू चला आई चला आपल्या घरी चला आपल्या घरी चला आपल्या घरी चला आपल्या घरी. म्हणलं जायतो या घरी माझ्या घरी म्हशी एक हे मला. मग तरी म्हणे बाबा असं कडू औषध देत असं का लेकरू किती आस्तळलं. म्हणलं आता बोट चोकणारच नाही ते. म्हणे आमची चड्डी. म्हणलं आमची धरावून द्या ना आमचीच घेऊन जा. म्हणे काय करू. म्हणलं आंघोळ केली का ही ना आंघोळ केली का ती. आणि 4-5 दिवसांनी गुण आल्यावर सांगाल्या. 4-5 दिवसांनी म्हातारी आली. म्हणलं पोरगं बोटं चोखीत का. कशाचं चोखीत बाबा असं घेऊनच पळत. कसं कळलं त्याला आता. तसं कळल्यानंतरच्या उद्गारे आपणची देव तुका म्हणे ना विश्वासाच्या तुमच्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव. तुमच्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु ऐसा प्रेम भाव. सोखोबरायसल्या बहिणी पत्नी संग गप्पा मारतात. सांगतात का गं आषाढी वारी जवळ आली आहे मला वारीला जायचं आहे. हरदांगी सांगते जायला माझा मुळीच विरोध नाही आहे. जरूर जा पण ज्या गोष्टी पुरुषाला कळत नाही ती गोष्ट बाळ आधी कांत आहे. माझे पूर्ण दिवस भरलेली आहे. गावापासून आपण राहायला लांब आहे. माझ्याकडं कोणीही नाही आहे आणि म्हणून माझं तुम्हाला जायला मग विरोध नाही आहे पण माझ्याजवळ कोणीतरी आणून ठेवा. म्हणले कोण आणायचं तुझ्यापाशी. काही नाही तुमचे बहीण तिला घेऊन या आणि तुम्ही वारीला जा. हे बहिणीला आणायला गेलं तसंच गेलं.
अशी लय कमी राहते. लय अवघड आहे महाराज. आमचे चोखोबार आहेत तसेच वारीला निघून गेले. काही प्रसंग असेल, मी नेहमी सांगतो, मुलगी काय असती महाराज, मुलगी आई वडिलालाच विचारो मुलगी काय. आई बापाची जर भांडणं झाली ना तर त्या दोन्हीच्या मध्ये मुलगी असते महाराज. बापाला सांगून जाऊ दे, माझ्या आई तशीच सवय नसलेली भांडणं करायची, मी वाढवून देते. बाप खुश. बाप निघून गेला की मम्मी देतो, मी देतो तुला चहा करून घे ना मम्मी. तू सांगा शिरडत बसलो आम्ही कसं करायचं ग. गुटकून चहा पिली मायली. हे मुलगी असते महाराज. मुलगी घरातलं वैभवशाली जीवन जगणारी भगवंताने दिलेली एक देण आहे आपल्याला. आणि तीच मुलगी जशी जशी मोठी व्हावी तशी तशी बाप आणि आई तिच्या भविष्याचा विचार करतात, एवढा मोठा विचार करतात. शेवटी कुठंतरी त्या मुलीचं जमावं, बापानं कुठंतरी पत्रिका वाटायला सुरुवात कराव्या. ज्याचं जमत नाही ना त्याच्या घरीसुद्धा पत्रिका देतो आणि हात जोडतो, चुकलोय मी, झाली आपली भांडणं, परंतु ताईच्या लग्नाला तुम्हाला यावंच लागेल. ज्या मेवण्याची पटलं नाही, ज्या भावकीची पटलं नाही, तो बहिणीच्या नव्हे मुलीच्या लग्नासाठी पटपट पाय पडतो. मुलीच्या लग्नाची हा लाखो रुपयाची उधाळ करतो आणि स्वतः आहेराची वाट पाहतो. घ्या ना तुम्हाला बसतात कपडे, पाहुणा आहेर आणते ना आपल्याला. आणि तोच बाप लग्न धामधुमीत पार पाडतो. आणि लग्न लावताना मंडपातून स्वयंपाक खोलीत जाऊन उभा राहतो, कुत्र्याने तोंड घालू नये म्हणून. आई तुळशीला पाणी घालून रडते, बाप तिथून अक्षदा टाकून खाली मान घालून नुसतं मंडपाकडं पडतो. लोक जेवली, एक एक कार्यक्रम निघून जातो. बापाला आपल्या मुलीची लहानपणाची आठवण यायला सुरुवात होते. कुठंतरी शेवटच्या टप्प्यात वाघ येतं. गाडी कलरची रंगलेली गाडी फुलाची जवळ येते. शाणी माणसं म्हणते आवरा आवरा. भाज्यावाले सुरू करतात, म्हणा जाल घेते ग जालूबाई, जालीत होते ग 5 ऊस, वरड गेलं ग गाव कोस. जाल घेते ग जालीबाई, जालीत होते ग 5 आरसे. अर्कावर लोक म्हणता 11 वाजलेला. आवरा 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 लावा पोरगी वाट. त्या मुलीची गाड बांधल्या जाते, देव चोरून आणल्या जातो. गाडीपर्यंत मुलगी खाली मान घालून चालत असते. त्या मुलीला तेव्हा कळतं आपण बाप सोडला, आई सोडली, तिकडची माणसं कशी, तिकडचा तो धुला कसा, तो कसा असतो, लय बेकार असतो रे बापा. मला सुद्धा एक मुलगी महाराज, मी जीवनात कधी रडलो नाही, पण आता टचकन डोळ्याला पाणी येतं. माहीत झालं दर्शक. बाप करी ओडी लेकराची ओडी, बाप करी गोडी लेकराची ओडी, बाप करी गोडी लेकराची ओडी, बाप करी गोडी लेकराची. आपली कुरबंदी ओ बाळो रे, आपली कुरबंदी ओ बाळो रे. ओ ओ
समोर संपूर्ण डोंगर उभा राहिलेला असतो. त्या गाडीपर्यंत आल्यानंतर कोणीतरी जाणक्या एखाद्या म्हातारीनं म्हणावं मुलीची गाठ सोडा, भेटू द्या तिला. जेव्हा गाठ सोडल्या जाते त्या मुलीला सर्वस्व कळून जातं. आपली आई काय, आपला बाप काय, आपला भाऊ काय. ज्या भावाचं बहिणीचं पटत नाही तो भाऊ सुद्धा कोपऱ्यात कुठंतरी आपले डोळे पुसत असतो. कन्या सासुरासी जाय जाय, कन्या सासुरासी जाय जाय, कन्या कन्या सासुरासी जाय जाय, कन्या सासुरासी जाय मागे परत पाहे, मागे परत पाहे, मागे परत पाहे, मागे परत पाहे, तैसे झाले तैसे झाले सासुरास जाय, कन्या सासुरास जाय, कन्या सासुराची जाय, तैसे झाले माझ्या जीवा जीवा. आणि जेव्हा गाठ सोडल्या जाते ह्याच्या गळ्यात पडून त्याच्या गळ्यात पडती, तिला संसाराचं दुःख सहन होत नाही. आणि कुठंतरी याच्या त्याच्या गळ्यात पडल्यानंतर कोणीतरी जाणतं सांगतात तुझ्या वडिलाला भेट. ज्या बापानं लाखांनी पैसा खर्च करतो तो बाप मुलगी अशी समोर यावी, जवळ आली मुलगी की बापाचा तोल संपतो. मुलीने एकदा बापाच्या गळ्यात मिठी मारली, डाव्या किंवा उजव्या खांद्यावर मान टाकली की बाप होपसा होपसे रडतो. सीतेला वाटा लावताना राजा दशरथ रडला, माझ्या रुक्मिणीला वाट लावताना भीमकी राजा रडला. महाराज एवढं प्रेम मुलगी करते. तोच प्रसंग जसा आताच आहे, मुलगी वाट लावताना तसा प्रसंग असतो डिलेव्हरीचा. कासावी सपाल मनात कासावी महाराजांनी खूप प्रमाण दिले. महाराज आपला वेळ निश्चित संपलेला आहे. सज्जन मायबापा जसं मुलगी रडत वाट लावताना सर्वांना गहिवरून यावं, पण एक प्रसंग असा आहे तिथं गहिवरताना फक्त दोनच माणसं असतात. मुलगी डॉक्टरपाशी रडते आणि मायबाप दवाखान्याच्या बाहेर. डिलेव्हरीच्या टायमाला केवढं दुःख आहे. तसा असा बिकट प्रसंग आलेला आहे. काय करावं सईबाईला कळत नाही आहे. चोखोबाराय निघून गेलेली आहे, सारखी देवाचा दावा करायला लागलेली आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे, उठता बसता येत नाही आहे. तेवढ्यामध्ये दरवाजामध्ये आवाज आला, वहिनी दार उघडा. एका भिंतीला हात टेकला, दुसऱ्या हाताने त्या दरवाजा उघडायला गेली. धाडकन पडावं माझ्या भगवंताने उचलून घेतलं, घरात आली आणि 1.25 महिना केलं पुरवी वासना पडिय देह. एवढा प्रेम करतोय, पण आपल्याला इथं कोबा तुमच्या बाबतीत अंतिदयापणा
प्राण काळी देवी विमान पाठवली कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तवली मानव देह घेऊन निजदा मागे बरं आहे तुमच्यावर कोणताही महाराज म्हणतात अघटित प्रसंग माझ्या जीवनावर आले देहाच्या संबंधात गाथा बुडावला तरी काही कमी पडलं नाही जळी दगडा सहित वया शेवटी पडिय देह भावा अंती दयापणा माझ्या विठोबाचा आईसा प्रेम तुमच्या विठोबाचा मागे पुढे उभा तुमच्या विठोबाचा पडी देह भाव तुमच्या विठोबाचा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे मग तुमच्या विठोबाचा मनी विश्वास नसणाऱ्याविषयी पुराणातली कितीतरी पुराणातली दृष्टांत सांगेल आपला वेळ संपलेला आहे महाराज महाभारत रामायण डोळ्यासमोर आणा भागवतात तर कितीतरी गोष्टी भगवंताने भक्तासाठी केल्याची फक्त आपण जाणतोय पण ऐकतोय पण बदलत नाही कळून घेत नाही मी नेहमी सांगत असतोय विनोदाने दृष्टांत माझा 1-2 मिनटात सांगतो संपून ठेवतो कळलं पाहिजे की नाही माझी स्वतःची पत्नी मला 2 हप्ते बोलली नाही सक्की कळलं का तुम्हाला 2 महिने बोलले नाही सिद्धेश्वर महाराज मी होऊन बोललो तरी बोलत नव्हती किरकोळ कारण काही मोठं कारण नाही आता काय करू कीर्तनाला लोक नेतच नाही तर मग जाऊ तरी कुठं आता पैसे नसल्यावर होणारच ना किरकिर हे समजून घ्यायला पाहिजे की नाही आता कुठं बोलत ती आता उलट म्हणते अहो तुम्ही 11 वाजेला कीर्तनाला किती वाजेला घेताल पण पाकिट घेऊन येऊ राहिलो ना आता बात लाग बसल्या की नुसते खायलाच लागत इतके दिवस का काय मी शेळ्या वळल्या काय नुसत्या होऊन बोललो तरी बोलत नव्हती आणि तिला बोलायचं झालं का आपण समजून घ्या तो बापाला मान जेवून घ्या आपण आपलं समजून घ्या आपणच तो बापाला म्हणा आंघोळ करून घ्या आपण आपलं समजून घ्या तो बापाला म्हण कपडे बदलून जा आपण आपलं समजून घ्या तसंच जा मला संन्यास थोडा आहे मी असं 2 हप्ते समजून घेतलं महाराज होऊन पण बाया कधी बोलली नाही पण एक दिवस मुलीला भेटायला गेलो आणि उशिरा आलो उशिरा आल्यानंतर मग ती मला बोलत नाही पोराला म्हणे विचारतोय बापाला उशीर काऊन झाला पोरगं म्हणे नाना उशीर काऊन झाला म्हणलं कोण म्हणतो तरी ते नानी म्हणे उशीर काऊन झाला म्हणलं आता तुला काय सांगा उशीर व्हायला का माझ्या माग एकच काम आहे का मग तिथून लवकर निघलो पण तो मामा भेटला मला बाबा पेट्रोल पंपवर आणि मामा काय कशाला होत तिथं म्हणलं मामा आजारी येतो म्हणजे काय दुखतं म्हणलं मी काय डॉक्टर हे मग तुम्ही काय केलं म्हणलं येडगे वारला नाही आला डॉक्टर म्हणे सगळे चेक करावं लागेल महाराज तेव्हा कुठं ॲडमिट करून घेता येईल म्हणलं करा बुवा चेक त्यांनी सगळं चेक केलं ते म्हणे महाराज बाकी काही नाही पण टायफॉईड आहे आता 2-4 दिवस ॲडमिट करून घ्यावं लागेल पण याच्याजवळ कोण राहील म्हणलं कोण राहील आता मी बी राहू शकत नाही मला भलं बी वाटतं दवाखान्यात मग म्हणलं मी घरी जातो आंघोळ करतो आणि याला डबा घेऊन येतो याच्याजवळ कोणाला तरी घेऊन येतो कोणाला सांगत होतो हां माया पोराला सख्या भाषा बिसन सगळं ऐकलं आणि मग पोराला म्हणे इकडे विचारतोय नानाला कोणता होता बोरगा आलं माझ्याकडं नाना कोणता मामा होता ती गयन ते म्हणलं तू जाय ज्याला गरज आहे त्याने मला विचारावं तसं ज्याला गरज आहे त्यानेच चांगला पारमार्थ करावा उगाच करण्यात काय घालू नाही वेळ ज्याला गरज त्याने मला विचारो असा राग आला तिला माया पुढून अशी दानदाना गेली भाणा आली म्हणलं मग किती बी उठलं ना तर शांत बसाव कधीच डसत नाही कर बडबड मला काय फरक पडतो पण धडात हात घालायचाच नाही नी चुडसून घ्यायचाच नाही का हलकाचपणात हात घालाव बडबड केली 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 कवर लोक करीन शांत झाली आणि मग म्हणते घ्या जेवून म्हणलं द्या वाढून दिलं आणि वाढता चुकलं मग होत असते भांडणं मग एवढं मानायला लावून धरते म्हणलं मी कुठं लावून धरतो सांगा ना चुकलं का माफ म्हणलं माफ बाबा खरंच का म्हणलं 100% त्याने माफ म्हणलं सांगा ना मग कोणता होता म्हणलं काय म्हणली सांगा ना कोणता म्हणलं कोणताच नव्हता फक्त बोलण्यापुरता होता आपली भक्ती फक्त बोलण्यापुरती कशाचा पडिया दे आवड पुरावी वाचा ना अरे ज्यांनी देवासाठीच भक्ती केली भक्तीसाठीच देव केला त्यांचा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे ज्ञानेश्वर